वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभा उमेदवार मालती थविल यांनी बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शक्ती प्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेतर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, वामन गायकवाड, नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर, दिंडोरी लोकसभा उमेदवार मालती थविल, राहुल डोमसे, बाळासाहेब शिंदे, उर्मिला गायकवाड, दीपचंद दोंदे, संजय जाधव, विजय वावळे, आशिष शिरे, रवी पगारे तसेच वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी लोकसभेतून प्रकाश आंबेडकर यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वासाने आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे। मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणार आहे। बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू। तुम्ही बघत आहात मोठ्या लोकसंख्येने मान्य बाळासाहेबांनी जो दोन्ही भाऊ बहिणीवरती जो विश्वास ठेवून इथं मैदानात उतरवलेला आहे, हे मोठं महासंग्राम आहे। पण या महासंग्रामामध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराकडे सगळ्या 48 जागांपैकी मोठ्या ताकदीने आधी ते उभे राहिलेले असताना आम्ही सर्व बहुजन घटक असेल, वंचित घटक असेल, इतर समाज असेल एकत्र येऊन मोठ्या ताकदीनिशी आणि शक्ती प्रदर्शनाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। येत्या 4 जूनला निकालाच्या दरम्यान आपल्या तुमच्यापैकी कोणी असेल, जो पण प्रतिस्पर्धी आमचा कोणी मातबर असेल, आम्ही त्यांना चितपट करून आमचे दोन्ही उमेदवार निश्चितपणे गुलाल घेतील हा आमचा विश्वास आहे। जय भीम तर्फे महा रॅली काढण्यात येत आहे। बीडी भालेकर मैदानामध्ये आता वंचितचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते एकजुटीने आता तयारी लागलेली आहे। आपल्याबरोबर सध्या वंचितचे उमेदवार करण गायकर आहे। आपण त्यांच्या ठिकाणी बातचीत करणार आहोत की नेमकी आज वंचितची महायुती जशी महायुती रॅली काढली होती, आपण देखील शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही वंचिततर्फे अर्ज दाखल करणार आहात? नाही, महायुती महाविकास आघाडी 50 खोके एकदम बोके, कोण म्हणतंय खद्दार, कोण म्हणतंय गुद्दार। अरे बाबांनो, जनतेचे प्रश्न काय आहेत हे सगळ्यांचं आम्ही बघत होतो। उमेदवारी अर्ज दाखल करताना ही मंडळी नेमके काय भूमिका मांडते, यांना सेलिब्रिटी कशाला आणायला लागले? माझी सेलिब्रिटी ही सर्वसामान्य जनता आहे, लक्षात घ्या। अहो, ते मतदार राजा आहेत। तुम्ही त्या लोकांना आणून त्यांनी एकमेकावर टीका टिप्पणी करून निवडणुका जिंकता येत नाहीत। तुम्ही सर्वसामान्यांसाठी कामं केले पाहिजे। खासदाराचं विजन काय पाहिजे? शेती, सहकार, कामगार, शिक्षण, आरोग्य याच्यावर काम केलं पाहिजे। या नाशिक शहरामध्ये एक तरी मोठा प्रोजेक्ट आहे, या नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून एक तरी मोठा प्रोजेक्ट आणलेला खासदारांनी दाखवावा। अहो, चाललंय काय? बेरोजगारीने आमचा तरुण त्रस्त झालेला आहे, त्याच्यासाठी काम कोण करणार? तुमच्या खोक्या बोक्याशी आम्हाला काही घेणं पडलं नाही। कोण गद्दार आहे, कोण खुद्दार आहे, आम्हाला काय करायचं? अरे तुमचेच पक्ष आम्हाला कळना। या बाजूला बी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आहे, तिकडून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आहे। लोकांनी मतदान तरी कोणाला करायचं? म्हणून श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यासारखा चळवळीतला मराठा चेहरा निवडलाय, जनतेला एक सक्षम पर्याय दिलाय की तुम्हाला तुमचा लोकशाहीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अधिकार दिलाय मतदानाचा, तो तुम्ही त्या ठिकाणी बजावताना एक नैतिकता जपून 1500 ही माणसाची किंमत नाही मतदाराची, लक्षात घ्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं जीवन समृद्ध व्हावं, तुमच्या जीवनात चांगले सोयी सुविधा मिळाव्या म्हणून तो मतदानाचा लोकशाहीमध्ये अधिकार दिला। त्या अधिकारावर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर ही निवडणूक आम्ही लढतोय। आम्हाला खोके बोकेवाल्यांशी घेणं नाही, आम्हाला गद्दारांशी काही घेणं देणं नाही। आणि सगळ्यात पहिले म्हणजे यांना स्वतःचा प्रचार करावा लागतो, उमेदवाराची ओळख करून द्यावा लागते। एक उमेदवार तर पाया पडू देवांच्या परेशान झाला, तेव्हा आता कोणता देव पावला तेही कळत नाही, एवढ्या देवांचे दर्शन घेतले। त्याच्यामुळं आमचं दर्शन हे
पांडुरंग परमात्मा आमच्याबरोबर आहेच, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर हे जे थोर संत आहेत, ज्या थोर संतांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली, त्यांचे आशीर्वाद घेऊन आज या सगळ्या मायमाऊलींच्या, आमच्या सगळ्या मतदार राजाच्या आशीर्वादानं आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय. तो याच्यासाठी करतोय, महाराष्ट्रामध्ये पहिली जागा वंचितची या महाराष्ट्रातून देणारे आम्ही नाशिककर आहोत. प्रकाश आंबेडकर साहेबांना गॉड गिफ्ट आम्ही या वंचितच्या झेंड्याच्या माध्यमातून, विजयी पताकाच्या माध्यमातून देणार आहोत. आपले कोण सेलिब्रिटी असताना आपण सेलिब्रिटीचा उल्लेख केला आहे, वंचितचे कोण सेलिब्रिटी? वंचितची सेलिब्रिटी ही सगळी जनता आहे, हे सगळे मतदार आहेत. आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांचे आशीर्वाद खूप झाले, सेलिब्रिटी आणायची गरज नाही. हा पक्ष संविधान वाचवण्यासाठी, हा पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, हा पक्ष शेतकऱ्याची कर्जमाफी करून त्याला हमीभाव देण्यासाठी, हा पक्ष बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी हा पक्ष, लक्षात घ्या. या माझ्या माता भगिनींना सक्षम करण्यासाठी हा पक्ष आहे. त्याच्यामुळं कोण काय करतं, कोण कशा पद्धतीनं प्रचार करतं, त्या लोकांवर न बोलता व्हिजन काय आहे याच्यावर आम्ही बोलणार. कारण आम्ही घटनेला मानणारे लोक आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत. त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्याला बळकटी देऊन मराठा समाजाला त्याचं हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांची न्यायिक लढाई जिंकून देण्यासाठी ही माझी श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक आहे. सुजात आंबेडकर साहेब येणार होते, आले का वंचित बहुजन? मला त्याच्या संदर्भात काही माहीत नाही, परंतु मी पहिलेच सांगितलं, त्यांचे विचाराचे आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. आणि ही सेलिब्रिटी अहो हे सगळे सुजात आंबेडकर साहेबच आहे ना, सगळे हे प्रकाश आंबेडकर साहेबच सगळे, लक्षात घ्या. त्यांच्या विचाराची शक्ती ही या इथल्या प्रत्येक मतदारामध्ये आहे. याचा अर्थ इथं हजारो प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, हजारो सुजात आंबेडकर साहेब आहेत या ठिकाणी, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही सेलिब्रिटी आहे, यांच्याच आशीर्वादाने आजचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर हे होते आपल्या संग करण गायकर. त्यांनी आत्ताच आपल्याबरोबर सांगितलं आहे की मतदार जे आहेत ते सुजात आंबेडकर आणि तेच प्रकाश आंबेडकर आहेत, हेच माझी खरी ताकद आहे, म्हणून त्यांनी आज या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.